So today's topic is encapsulation. ठीक आहे. खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याचं मेन पर्पज आहे सिक्युरिटी प्रोव्हाईड करणं. ठीक आहे. So give me a second. Let me just style it. हं, ठीक आहे. सो एन्कॅप्सुलेशन काय आहे? ही ॲक्चुअली एक प्रोसेस आहे. त्याच्यानंतर म्हणजे ही केल्यानंतर आपल्याला आपल्या क्लासला आपण थोडीशी सिक्युरिटी प्रोव्हाईड करतो. खूप जास्त पण नाही, पण थोडीफार. आणि याच्या आत एक टॉपिक आहे छोटासा, त्याला बोलतात ॲक्सेस मॉडिफायर किंवा ॲक्सेस स्पेसिफायर. ठीक आहे. बिफोर दॅट लेट अस से की एन्कॅप्सुलेशन काय असते? एन्कॅप्सुलेशनची आपण जर डेफिनेशन बघितली, तर एन्कॅप्सुलेशनची डेफिनेशन म्हणते की एन्कॅप्सुलेशन इज द प्रोसेस ऑफ बाइंडिंग data members and member functions together in a single unit. ठीक आहे. द प्रोसेस ऑफ बाइंडिंग डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स काहीतरी ते माती खाल्ली. हा, टुगेदर इन अ सिंगल युनिट इज कॉल्ड एन्कॅप्सुलेशन. इसकी ऑलची राहायची गरज नाही, पण तुम्ही तेवढं हुशार आहात का? ठीक आहे. सो दॅट्स द डेफिनेशन आणि खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर प्रोसेस ऑफ बाइंडिंग डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स टुगेदर इज कॉल्ड इन अ सिंगल युनिट इज कॉल्ड एज एन्कॅप्सुलेशन. ठीक आहे. डेटा मेंबर्स म्हणजे काय? आपले व्हेरिएबल्स आहे. कुठे गेले व्हेरिएबल्स? हे बघा इथे. हे सगळं झाले आपले डेटा मेंबर्स. मेंबर फंक्शन म्हणजे हे गेमिंग, कॉलिंग, कॅप्चरिंग अँड प्लेइंग सॉन्ग हे सगळे काय झाले? मेंबर फंक्शन. याला आपण एका युनिटमध्ये बाइंड केलं. म्हणजे काय? मोबाईल नावाच्या क्लासमध्ये आपण या सगळ्यांना बाइंड केलं. तर हे आपण जो क्लास बनवलेला आहे, त्याच्यामध्ये डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्सला बाइंड केलं एका सिंगल युनिटमध्ये. तर या प्रोसेसला आपण बोलतो एन्कॅप्सुलेशन. थोडक्यात काय? तर एक क्लास बनवणे विथ डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन. पण ॲक्चुअली हे मेंबर फंक्शन नाही ते ज्याच्याबद्दल आपण बोलतोय. जे मेंबर फंक्शन्स ॲक्चुअलमध्ये घ्यायला पाहिजे ते आहे गेटर्स आणि सेटर्स. ठीक आहे. त्याच्याबद्दल पण आपण बोलू. गेटर्स अँड सेटर्स खूप महत्त्वाचे फंक्शन्स आहेत. म्हणजे ह्या 2 फंक्शन्स नंतर आपल्याला थोडीशी सिक्युरिटी मिळते. कारण इथे बघा, मी जर इथे गेमिंगमध्ये लिहिलं फॉर एक्झाम्पल रिटर्न, हे सगळे व्हॅल्यूज दिस डॉट कॅमेरा, दिस डॉट प्रोसेसर हे ते करून, किंवा मग मी ह्या गेमिंग नावाच्या फंक्शनमध्ये एखाद्याची व्हॅल्यू मी ऑल्टर करत आहे समजा, जसं की दिस डॉट कॅमेरा किंवा बॅटरी मायनस मायनस असं मी काहीतरी करते समजा. मी व्हॅल्यू ऑल्टर करतोय काहीतरी, तर ते चुकीचं आहे. म्हणजे मी डायरेक्टली कुठल्याच फंक्शनमधून अशी व्हॅल्यू ऑल्टर नाही करायला पाहिजे जेणेकरून बाकीच्या ऑब्जेक्ट्सला किंवा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला सुद्धा काही हार्म किंवा अफेक्ट होईल. ठीक आहे. सो गेटर्स अँड सेटर्स बद्दल आपण बोलू आफ्टर सम टाइम. बट बिफोर this let's go to the definition again. ठीक आहे. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये करायचं काय? सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची आहे. ठीक आहे. तर सिक्युरिटी प्रोव्हाइड कशी करणार? लेट अस से की माझ्याकडे एक काय बोलतात, एखादं काय ऑब्जेक्ट घेऊ शकतो यार आपण. समजा चला मी एका कंपनीमध्ये काम करतो. ठीक आहे. त्या कंपनीमध्ये कॉफी वेंडिंग मशीन आहे. कॉफी मशीन. मी काम करतो एका कंपनीमध्ये. कंपनीचं नाव माझ्या. ठीक आहे. त्या कंपनीमध्ये आहे एक कॉफी मशीन. आता ही कॉफी मशीन जी आहे, या मशीनवर म्हणजे या मशीननी कोणीही कॉफी घेऊ शकतो. म्हणजे ही मशीन काय सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. कंपनीमध्ये कोणीही कोणताही व्यक्ती असू देत, एम्प्लॉयी असू देत, सगळ्यांना कॉफी मशीनमधून कॉफी घेणं अलाउड आहे. ठीक आहे. म्हणजे एव्हरीवन, शॉर्टकट लिहितो, एव्हरीवन म्हणजे याला कोण ॲक्सेस करेल? तर सगळे. दुसरं काय, एक काम करतो याला थोडंसं असं खाली घेतो.
हा. एक झालं कॉफी मशीन, ज्याच्यावर सगळ्यांचा हक्क आहे. परत अशी कुठली गोष्ट आहे ज्यांच्यावर सगळ्यांचा हक्क आहे कंपनीमध्ये? पार्किंग फॉर एक्झाम्पल. पार्किंगवर पण सगळ्यांचा हक्क आहे. आणि अजून काय असू शकतं? काय असू शकतं? काय असू शकतं? काय असू शकतं? पार्किंग झालं, बट ठीक झालं, 2 एक्झाम्पल इनफ. ठीक आहे. त्याच्यानंतर अशी एखादी गोष्ट ज्याच्यावरती ना अं, एखाद्या फक्त टीमचा हक्क आहे. जसं की लेटेस्ट से एक प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. प्रोजेक्टचा कोड. इथे फक्त एकच टीम त्या प्रोजेक्टला बघते. म्हणजे कसं होतं बघा, नॉर्मली एखादी कंपनी असते, कंपनीमध्ये मल्टिपल टीम्स असतात. मल्टिपल टीम्सकडे स्वतःचे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स असतात. ठीक आहे. दुसरी कुठलीही टीम त्या प्रोजेक्टचा कोड घेऊ पण शकत नाही, म्हणजे बघू पण शकत नाही. अ, गरज पडली तर दाखवतो आपण. पण जनरली आपण कोड बघतही नाही, कोड दाखवतही नाही. आपण एक नॉन डिक्लेरेशन एग्रीमेंट म्हणून फॉर्म भरत असतो, NDA. त्याच्यामध्ये आपण सरळ-सरळ सांगतो, की या कंपनी रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन आहे, ती मी कोणाला सांगणार नाही. ठीक आहे. पण एखादी इन्फॉर्मेशन एका टीम पुरती असते. जसं की आता एखादा प्रोजेक्टचा कोड आहे. तो फक्त त्या टीम पुरताच आहे. ठीक आहे. अगेन काय असू शकतं? एखाद्या टीमसाठी प्रोजेक्ट कोड झाला. परत समजा एखादी छोटीशी पिकनिक काढली, तर मोस्टली टीमच पिकनिक काढते. सो मी तिथे लिहून टाकतो. पिकनिक. ठीक आहे. किंवा मग डिनर समजा त्यांचं. तर ते टीम डिनर असतं मोस्टली, कारण बाकीच्या टीमचा आपल्याला काही संबंध नसतो. तर ठीक आहे. अदर दॅन दॅट अशी एखादी गोष्ट जी फक्त माझ्यापुरती, जसं की माझा लॅपटॉप. इंडिव्हिज्युअल. परत माझी अजून काय असेल असू शकतं माझं स्वतःचं? आयडी कार्ड. इंडिव्हिज्युअल. ऑलराइट. आता इतके एक्झाम्पल आपण तर बघून घेऊ. ठीक आहे. एखाद्या कंपनीमध्ये जर आपण काम करतो, तो तिथे असं नाही की सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. ठीक आहे. सगळ्यांची एक काहीतरी लिमिट असते. जसं की आता कॉफी मशीन आहे, ती सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. कोणीही कोणताही एम्प्लॉयी येऊन तिथे कॉफी बनवून घेऊ शकतो. पार्किंग सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. कोणी येऊन तिथे पार्क करू शकतो गाडी. इफ ही हॅज राइट टू डू सो. म्हणजे तो जर त्या कंपनीचा एम्प्लॉयी आहे, तर त्याला पार्किंग अवेलेबल आहे. नेक्स्ट प्रोजेक्टचा कोड. प्रोजेक्टचा कोड जरी असला फॉर एक्झाम्पल आणि दुसरी टीम जरी असली, तर दुसरी टीम ह्या पर्टिक्युलर टीमचा प्रोजेक्ट कोड नाही बघू शकत. ठीक आहे. दे डोंट हॅव ॲक्सेस टू लूक इंटू समवन एल्सेस कोड. ठीक आहे. डिनर फॉर एक्झाम्पल. डिनरमध्ये पण कसं होतं, जस्ट म्हणजे नॉर्मली टीम्स ठरवते, की फ्रायडे नाईटला डिनरला कुठे जायचं आहे का? आणि ते त्या हिशोबाने मग डिनरला वगैरे जातात. तर ती मोस्टली टीमच जाते. असं क्रॉस म्हणजे टीम जात नाही कधी. त्याच्यानंतर एखादा लॅपटॉप आहे फॉर एक्झाम्पल. तर लॅपटॉप एका पर्टिक्युलर एम्प्लॉयीचं असतं. दुसरा एम्प्लॉयी त्याला कधीच यूज करत नाही. ना कधी त्याच्यावर स्वतःचा कोड टाकतो. सो एक लॅपटॉप एका इंडिव्हिज्युअलचं असतं. दुसरा त्याला यूज नाही करू शकत. इन एनी केस एखाद्याचं आयडी कार्ड आहे. ते पण इंडिव्हिज्युअल आहे. एक दुसऱ्याचा आयडी कार्ड घेऊन आपण जाऊ शकत नाही. प्रत्येकाच्या आयडीमध्ये एक ॲक्सेस कार्ड असतं. त्याच्यावरून समजतं की तो पर्टिक्युलर एम्प्लॉयी कुठेतरी एंटर झालेला आहे, निघालेला आहे, कंपनीमध्ये किती वेळ होता. सो आयडी कार्ड पण इंडिव्हिज्युअल असतं. तर आता या एक्झाम्पलमधून आपण काही गोष्टी बघितल्या आहेत, की लेटेस्ट हे हां, या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांसाठी पब्लिकली ॲक्सेसिबल आहे. ठीक आहे. म्हणजे कॉफी मशीन आणि पार्किंग. त्याच्यानंतर काही गोष्टी अशा आहेत, ज्या की फक्त टीम पुरत्या म्हणजे त्या एका प्रोटेक्टेड एन्व्हायर्नमेंटमध्ये आहेत. प्रोटेक्टेड एन्व्हायर्नमेंटमध्ये आहेत. आणि तिसरी गोष्ट काय, तर एक लॅपटॉप आणि एक आयडी कार्ड हे फक्त एका इंडिव्हिज्युअल पुरतं असतं. ही त्याची प्रायव्हेट असेट आहे.
ठीक आहे. सो वी हॅव 3 प्रकारचे ॲसेट्स, लेट अस से पब्लिक, प्रोटेक्टेड आणि प्रायव्हेट. ठीक आहे. हे 3 प्रकारचे ॲसेट्स आहे. तसंच एखाद्या क्लासमध्ये किंवा एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये या 3 प्रकारचे ॲसेट्स किंवा आता ॲसेट्स बद्दल नाही बोलणार आपण, मेंबर फंक्शन्स बद्दल बोलू आता. या 3 प्रकारचे मेंबर फंक्शन्स, नॉट मेंबर फंक्शन्स यार, डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स दोन्ही पण. प्रॉपर्टीज इन जनरल. तर कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये या 3 प्रकारचे प्रॉपर्टीज असतात. पब्लिक प्रॉपर्टीज, प्रोटेक्टेड प्रॉपर्टीज आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीज. जावामध्ये एक एक्स्ट्रा आहे डिफॉल्ट म्हणून. ती पण तुम्हाला सांगून देईन जस्ट फॉर नॉलेज. ठीक आहे. सो पब्लिक काय आहे, प्रोटेक्टेड काय आणि प्रायव्हेट काय, हे आपण रिअल लाईफ मध्ये बघितलं. आता आपण ते थोडंसं प्रोजेक्ट, आय मीन नॉट प्रोजेक्ट, कोड मध्ये बघू. ठीक आहे. सो विल गो हिअर. अच्छा चला ठीक आहे, चला मी काम करतो, पेंट मध्ये सांगतो. पेंट मध्ये जरा सिंपल आहे. पेज टू स्क्रीन दिसते माझी? येस सर. या सर. ओके. तर हे आपलं पूर्ण ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. यात खूप सारे क्लासेस अवेलेबल आहेत. ठीक आहे. खूप सारे क्लासेस अवेलेबल आहेत तिथे. आता हे परत सुरू केलं नाही का? हा क्लास ए आहे, हा क्लास बी आहे, अँड सो ऑन. ठीक आहे. सो लेट अस से क्लास ए मध्ये एखादी पब्लिक प्रॉपर्टी आहे. पब्लिक प्रॉपर्टी काय असू शकते? फॉर एक्झाम्पल एखादा गेटर फंक्शन आहे. गेटर फंक्शन्स मोस्टली पब्लिक असतात, कारण ऍक्सेस आपण फक्त बघायचं देऊ शकतो त्यांना. सो लेट अस से इथे एक प्रॉपर्टी आहे, ती मी काम करतो ग्रीन मध्ये ठेवतो. एक पब्लिक प्रॉपर्टी आहे. हो, पब्लिक प्रॉपर्टी आहे एखादं गेटर फंक्शन समजा. असं मी इमॅजिन करून चालतो. आता हे जे पब्लिक गेटर फंक्शन आहे, पब्लिक असल्या कारणाने या ऍप्लिकेशन मध्ये हे कुठेही आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. वी कॅन ऍक्सेस इट एव्हरीवेअर. इथे, इथे आणि असे सगळ्याच क्लासेस मध्ये तो अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. ऑलराईट. हे झालं पब्लिक ऍसेट. म्हणजे काय, एका कंपनीमध्ये आपण जे बोललो ना, की एखादी कॉफी मशीन येते, ती कॉफी मशीन सगळ्यांकडे आपण ऍक्सेस देऊ शकतो, तसं कॉल सेल आहे. तर एखाद्या क्लासमध्ये एखादं पब्लिक ऍसेट आहे, एखादं पब्लिक प्रॉपर्टी आहे, तर ती प्रॉपर्टी सगळ्यांकडे ऍक्सेसिबल आहे. दुसरं काय, ते प्रोटेक्टेड, ते आता कदाचित समजणार नाही, बट हे मी ट्राय करतो समजायचं. लेटेस्ट आहे की हे जे 3 क्लासेस आहे ना, हे 3 क्लासेस एका फोल्डर मध्ये. हे बघा, हे जे ब्लॅक आहे आउटर, हे आपलं पूर्ण काय आहे, ऍप्लिकेशन आहे. हे आपलं ऍप्लिकेशन आहे. ए बी सी हे सगळे काय, क्लासेस आहे. ठीक आहे. अँड आय जस्ट इमॅजिन की हे ए बी आणि सी जे आहे, हे सगळे एका फोल्डर मध्ये, सिंगल फोल्डर मध्ये. तर प्रोग्रामिंग मध्ये आपण त्या फोल्डरला बोलतो पॅकेज. ठीक आहे. सो आय इमॅजिन की हे एका पॅकेज मध्ये आणि लेट से हे दोघं एका वेगळ्या पॅकेज मध्ये आहेत आणि हे दोघं एका वेगळ्या पॅकेज मध्ये आहेत. ठीक आहे. सो वी हॅव अन ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन मध्ये 3 पॅकेजेस आहेत. पॅकेजेस म्हणजे फोल्डर्स आहेत आणि प्रत्येकी फोल्डर मध्ये स्वतःचे क्लासेस आहेत. ठीक आहे. आणि दिस इज गोइंग टू बी फाईल. एका क्लासची एक सेपरेट फाईल बनते, असं आपण विचार करून चालू. ठीक आहे. तर ए क्लासची सेपरेट फाईल, बी क्लासची सेपरेट फाईल, सी क्लासची सेपरेट फाईल. ऑलराईट. तर पॅकेज एखादी गोष्ट जी प्रोटेक्टेड आहे, लाईक दिस.
प्रोटेक्टेड एखाद्या एम्प्लॉयचं किंवा एखाद्या क्लासचं एखादी प्रोटेक्टेड काय असू शकते यार. समजा चला मी एखादं तिकीट रेस करतो फॉर एक्झाम्पल. जिरा तिकीट आपण रेस केलं, एखादा इश्यू मला फाइंड झाला आणि त्या तिकीटचा जो कोड आहे तो असा आहे काहीतरी कॉस्मिक अँड समथिंग लाईक दिस 235. हा कोड आहे, ठीक आहे. हा प्रोटेक्टेड कोड आहे, जास्तच कॉम्प्लेक्स नाही करत त्याला. एक प्रोटेक्टेड प्रॉपर्टी फॉर एक्झाम्पल. आता ही प्रोटेक्टेड प्रॉपर्टी जी आहे ती फक्त ह्याच पॅकेज पुरती ह्याच फोल्डर पुरती अवेलेबल असणार आहे. म्हणजे क्लास बी आणि सी फक्त त्या आय मीन प्रोटेक्टेड प्रॉपर्टीला ऍक्सेस करू शकतो. ही प्रोटेक्टेड प्रॉपर्टी जी आहे ती बाहेर ऍक्सेसिबल नसणार आहे, ठीक आहे. तर ए क्लास मध्ये जी प्रोटेक्टेड प्रॉपर्टी आहे ती ए क्लास मध्ये म्हणजे ए क्लास ज्या पॅकेज मध्ये आहे त्या पॅकेज वाल्या सगळ्या क्लासेसला अवेलेबल असणार आहेत. आपण जसं टीम बद्दल बोललो होतो की एखाद्या टीमचा कोड आहे तो त्या टीमच्या कोडच्या प्रत्येक एम्प्लॉय कडे असणार आहे, प्रत्येक मेंबर कडे. तसंच इथे एखादी प्रोटेक्टेड प्रॉपर्टी आहे जसं की हा तिकीट आयडी, तर तो तिकीट आयडी सगळ्या क्लासेस मध्ये ऍक्सेसिबल असणार आहे. तिसरी गोष्ट एखादी प्रायव्हेट प्रॉपर्टी. लेटेस्ट से लॉग इन ओ लॉग इन आयडी लॉग इन क्रेडेन्शियल्स. आता हे लॉग इन क्रेडेन्शियल्स जे आहेत ते फक्त ए क्लास मध्येच ऍक्सेसिबल असतील, ए क्लासच्या बाहेर कुठेही ऍक्सेसिबल नसणार आहेत. ठीक, यू कॅन यूज द प्रायव्हेट प्रॉपर्टी ओनली इनसाइड द क्लास. क्लासच्या बाहेर कुठेही ऍक्सेसिबल नसणार आहेत. ठीक आहे. सो परत रिपीट करतो मी. जी पब्लिक प्रॉपर्टी आहे गेटर ती सगळ्याच क्लासेसमध्ये अवेलेबल आहे इररेस्पेक्टिव्ह की ते कोणत्या पॅकेजमध्ये आहेत. प्रोटेक्टेड प्रॉपर्टी जसं की तिकीट आयडी होती, ती तिकीट आयडी ह्याच पर्टिक्युलर पॅकेजच्या क्लासेसमध्ये असणार आहेत अवेलेबल. त्याच्यानंतर एखादी प्रायव्हेट प्रॉपर्टी जसे की लॉग इन क्रेडेन्शियल्स, ते क्रेडेन्शियल्स त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचे आहेत आणि ते जर आपण ए क्लासमध्ये ठेवले आहे तर एच क्लास फक्त त्याला इंटरनली यूज करू शकतो, ठीक आहे. वी कॅन नॉट यूज इट एक्सटर्नली बाहेर कुठेही ऍक्सेसच नाही करू शकत त्याला बाहेर. तर ह्या झाल्या आपल्या तीन प्रकारच्या टाईपच्या म्हणजे आय मीन तीन प्रकारचे ऍक्सेस मॉडिफायर्स. इथे मी लिहून देतो तुम्हाला. ऍक्च्युली मध्ये हे काय आहे, सगळे ऍक्सेस मॉडिफायर्स आहेत. आणि हे त्याचा एक्झाम्पल होता, ठीक आहे. तर इथे काम करतो, याला थोडस बोल्ड करू. ठीक आहे. पब्लिक, प्रोटेक्टेड, प्रायव्हेट या तीन आपण टाईपचे ऍक्सेस मॉडिफायर बघितलेले आहेत. प्रॅक्टिकली आपण करून बघू त्याला. आता प्रॅक्टिकली करण्यासाठी आपल्याला पॅकेज बनवावे लागतील जे की थोडं हेक्टिक आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की प्रोटेक्टेड जे आहेत, प्रोटेक्टेड मध्ये एक गोष्ट अशी आहे की सब क्लास मधून एक प्रकार आहे. सब क्लास म्हणजे काय असतं, एखाद्या क्लासचा चाइल्ड, ठीक आहे. पण क्लासचा चाइल्ड वगैरे तुम्हाला आता समजणार नाही जोपर्यंत आपला इनहेरिटन्स नावाचा टॉपिक संपत नाही. इनहेरिटन्स टॉपिक हा याच्या नंतर असेल कुठेतरी. हा इनहेरिटन्स टॉपिक आहे, ठीक आहे. हा इनहेरिटन्स तुम्हाला जसं समजला ना तसं मी प्रोटेक्टेडचं ती जी प्रॉपर्टी आहे एक्स्ट्रावाली ती तुम्हाला समजायला लागेल. फक्त काय आहे की जर ए क्लासचा चाइल्ड आहे, समजा हा क्लास, हा एक्स क्लास आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. हा एक्स क्लास काय आहे, ए चा चाइल्ड आहे, म्हणजे ए च्या प्रॉपर्टीज तो ऍक्सेस करू शकतो. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी ऍक्सेस करेल तो? एक तर पब्लिक, कारण त्या सगळ्यांना अवेलेबल आहेत. दुसरं काय तर प्रोटेक्टेड. का प्रोटेक्टेड ते तर वेगळ्या पॅकेजमध्ये असं आहे. प्रोटेक्टेड मध्ये काय काय होतं की जे प्रॉपर्टी आहे ती ऍक्सेसिबल असते विदिन द पॅकेज अँड द सब क्लास ऑफ अनदर पॅकेज. सब क्लास म्हणजे काय, तर जर हा एक्स क्लास ए क्लासचा चाइल्ड असेल आणि ए क्लास मध्ये एखादी प्रोटेक्टेड प्रॉपर्टी आहे, तर तो एक्स क्लास जरी वेगळ्या पॅकेज मध्ये असला तरीही त्याला ती प्रोटेक्टेड प्रॉपर्टी ऍक्सेसिबल आहे, ठीक आहे. सो प्रोटेक्टेडचं काय, एक तर त्या स्वतःच्या पॅकेजमध्ये, नाहीतर काय
दुसऱ्या पॅकेज मधल्या क्लासमध्ये जो क्लास या क्लासचा चाइल्ड आहे. थोडस आता कन्फ्युजिंग वाटत असेल तर जास्त टेन्शन घेऊ नका. प्रोटेक्टेडचा हा वाला जो कॉन्सेप्ट मी आता बोललो तो आता नाही लक्षात ठेवला तरी पण चालेल. सध्या लक्षात काय ठेवायचं आपल्याला की पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड या तिघांमध्ये काय डिफरन्सेस आहेत. पब्लिक कुठे कुठे ऍक्सेसिबल असतो तर सगळीकडे ऍक्सेसिबल असतो. प्रोटेक्टेड फक्त पॅकेज पुरता आणि जो प्रायव्हेट आहे तो फक्त त्या पर्टिक्युलर क्लास पुरता. ठीक आहे, ते झालं. तर आता इथे आपण कसं द्यायचं तर इथे पण नॉर्मल असं प्रायव्हेट. ठीक आहे, हे सगळे कीवर्ड्स आहेत. प्रोटेक्टेड, पब्लिक असा पण देऊ शकतो. ऑल राईट, तर आपण इथे काय केलंय, प्रिंट केअर डेटा नाही का. तर एखाद्या आपण पब्लिक प्रॉपर्टीला आपण इझिली काढू शकतो बाहेर म्हणा. की कन्सोल डॉट लॉग सॅमसंग सॅमसंग डॉट रॅम. ओ सॉरी, रॅमच आहे ना पब्लिक. हा पब्लिक रॅम आहे. ठीक आहे, तर ते आपण प्रिंट करू शकतो. लेटेस्ट कंपाइल इट. टीएससी काय इंडेक्स डॉट टीएस, नोड इंडेक्स. ठीक आहे, सो 16 आपल्याला भेटले. ते आय गेस रॅमची व्हॅल्यू आहे. 16 GB रॅम होते आपली नाही का. तर त्याच्यानंतर एखादा प्रोटेक्टेड कोण आहे, प्रोटेक्टेड आणि प्रायव्हेट दोन्ही पण घेऊन टाकू, प्रोसेसर आणि कॅमेरा. पहिले प्रोसेसर घेऊ चला. सॅमसंग डॉट प्रोसेसर. ओश, प्रोसेसर. ओके, सो आता इथे एरर आलाय बघा. एरर काय म्हणतो, प्रॉपर्टी प्रोसेसर इज, एक मिनिट यार, एक मध्ये मध्ये येते चॅट. प्रॉपर्टी प्रोसेसर इज प्रोटेक्टेड अँड ओनली ऍक्सेसिबल विद इन क्लास अँड इट्स सब क्लास. ठीक आहे, बघितलं, तो क्लासमध्ये आणि सब क्लासमध्ये अवेलेबल आहे. ऍक्च्युली आपण तिथे जर पॅकेज बनवला असतो एखादा तर त्या पॅकेजमध्ये पण अवेलेबल असतं. लेटेस्ट आपण याचा एखादा सब क्लास बनवू, मोबाईलचा सब क्लास बनवू शकतो का आपण. म्हणजे बनवू शकतो असं काय नाही, पण इथे बनवायला जरासं हेक्टिक आहे. सो लेटस चल लेट्स क्रिएट वन. बघ आता हे कदाचित समजणार नाही आणि मी एक्सपेक्ट पण नाही करत की तुम्हाला समजायला पाहिजे. स्मार्टफोन extends not component mobile. So here you can have the property, let us say public um, print. ठीक आहे, and हा से void टाईपचा हा फक्त प्रिंट करतो कन्सोल डॉट लॉग. कन्सोल डॉट लॉग काय करू शकतो हा, लेट मी जस्ट चेक. प्रॉपर्टीचं काय नाव आहे, प्रोसेसर ना, तिसरं प्रोसेसर. जर मी इथे स्मार्टफोनचा ऑब्जेक्ट बनवला, लेटेस्ट से स्मार्टफोन एखादा घेतो मी, डमी घेतो चला. डमी इज इक्वल टू न्यू स्मार्टफोन. तर इथे आपल्याला डमी डॉट प्रिंट, प्रिंट डी नाही फक्त प्रिंट. बघा मी डमी एक ऑब्जेक्ट बनवलेला आहे स्मार्टफोन नावाचा क्लासचा. इथे मी याला जरा कमेंट आउट करतो. स्मार्टफोन क्लास मध्ये काय आहे, स्मार्टफोन क्लास इज ऍक्च्युली चाइल्ड ऑफ मोबाईल क्लास. आणि तिथे आपण प्रिंट केलंय दिस डॉट प्रोसेसरची व्हॅल्यू. आता तो काय बोललो होता की प्रोसेसर जो आहे तो क्लासमध्ये आणि त्या सब क्लासमध्ये अवेलेबल असणार आहे. सब क्लास कुठला आहे आपला, तर स्मार्टफोन नावाचा, तिथे आपण त्याला यूज केलं, प्रिंट केलंय. लेटेस्ट सी की काय होतं. येस एक्स नोड इंडेक्स झालं का प्रिंट ते. अरे प्रिंट नाही आलं, त्याची व्हॅल्यू रिकमी असते सध्या इथे. सो आपण त्याला पहिले त्याची व्हॅल्यू फिल करू.
ओके, कीप इट एज इट इज. प्रोसेसरची व्हॅल्यू, चलो प्रोसेसर इज इक्वल टू काय आहे, स्ट्रिंग मध्ये ना प्रोसेसर, हा स्ट्रिंग मध्येच आहे. तर A17 बायोनिक, चलो मी त्याची व्हॅल्यू टाकली, फक्त ओव्हर केली व्हॅल्यू आहे, ठीक आहे. A17 बायोनिक म्हणजे काय होतं, ऍक्सेसिबल आहे ते. इथे डायरेक्ट मला काय दिला होता, एरर दिला होता की तुम्ही ऍक्सेसच नाही करू शकत. म्हणजे मी हा जरी करायचा प्रयत्न केला, समजा इथे मी इथे कन्सोल त्याला नाही करत आहे फॉर एक्झाम्पल, मला त्याची व्हॅल्यू चेंज करायची आहे. सो व्हॉट आय कॅन डू इज स्मार्टफोन डॉट प्रोसेसर इक्वल टू समथिंग समथिंग, ठीक आहे. बट दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. सो प्रोटेक्टेड काय, तर त्या क्लासमध्ये आणि त्याच्या सब क्लासमध्ये. सब क्लास कुठे असू शकतो, त्या पॅकेजमध्ये, बाहेरच्या पॅकेजमध्ये, कुठे. सो लेट अस कमेंट इट आउट. आणि एखादी प्रायव्हेट प्रॉपर्टी, फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट प्रॉपर्टी काय आहे आपली, कॅमेरा. मी कॅमेरा ऍक्सेस करायचा प्रयत्न करतो बाहेर, कसा, तर सॅमसंगचा कॅमेरा. आता तो काय बोलतो की कॅमेरा इज अ प्रायव्हेट, सॉरी प्रॉपर्टी, हा कधी बोलतो होता. सो प्रॉपर्टी कॅमेरा इज अ प्रायव्हेट अँड ओनली ऍक्सेसिबल विद इन द क्लास. बघ आता हा काय बोलतो, विद इन द क्लास फक्त. मी जरी त्याच्या चाइल्डला ती गोष्ट प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला, जसं की कन्सोल डॉट लॉग थिस डॉट कॅमेरा, तरी पण तो काय देईल, एरर देईल. काय एरर देईल तो, कॅमेराची प्रॉपर्टी ती फक्त त्या क्लास पुरती. आपण इथे काय बोललो होतो की एखादी, आता हे लॉगिन क्रेडेन्शियल जे होतं आपलं प्रायव्हेट प्रॉपर्टी, ती फक्त त्या क्लास पुरतीच आहे. प्रोटेक्टेड काय, तर त्याच्या चाइल्ड मध्ये पण ऍक्सेसिबल आहे. इथे आपल्या फोल्डर स्ट्रक्चर मध्ये कसं फोल्डरच नाही ना, की म्हणून आपण ते पॅकेजवाला नाही करू शकत सध्या. बट पॅकेजवाला पण आपण लवकरच करू, जेव्हा आपण थोडंसं एक चांगल्या लेवलला आपण फोल्डर स्ट्रक्चर घेऊन जाऊ तेव्हा. ॲज ऑफ नाऊ आय होप सो ही खिचडी तुम्हाला समजलेली असेल. यात मला सांगायचं, या खिचडीमध्ये काय डाऊट का, खिचडी म्हणजे आपले 3 ऍक्सेस मॉडिफायर्स. बोला एनीवन विथ एनी डाऊट. असणार डाऊट, म्हणजे नाही असं नाही, फक्त सांगायचा प्रयत्न केला डाऊट चा. बोला. डाऊट असतील तर हो म्हणा, नसतील तर ऍटलीस्ट नाही तरी म्हणा. No, sir. चालेल. बाकीच्यांना समजलं नाही की बोलायचं नाही, समजलं सर, समजलं. ठीक आहे. Right, sir. ऑलराईट, त्याच्यानंतर काय होतं आपलं, गेट स्टेटस, ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम बघितला की प्रोटेक्टेड प्रॉपर्टी आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी ऍक्सेस नाही करू शकत आपण बाहेर. पण पण कसं होतं की, चला ठीक आहे, मी ऍक्सेस नाही करू शकत, ऍक्सेस नाही करू शकत इन द सेन्स, मला चेंज नाही करायचंय, पण ऍटलीस्ट दाखव तरी की काय प्रॉब्लेम आहे, किंवा मग त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय आहे. ऍटलीस्ट त्या व्हॅल्यूवरून मला काहीतरी समजेल. आता समजा तिकीट आय डी आहे, तर तिकीट आय डी बघून मी सांगू शकतो की नेमकं प्रॉब्लेम किंवा जो इश्यू आहे तो कोणत्या प्रोजेक्टमध्ये आला, राईट. समजा त्या तिकीट आय डी खूप प्रकारचे असू शकते, मी ते कॉस्मिक लिहिले, असं काहीतरी एक नाव काढले. समजा मी असं एखादी अजून प्रॉपर्टी घेतली रेव्हेन्यू नावाची, रेव्हेन्यू 1 2 3 वॉट एव्हर. आता हे बघून कळतं मला की नेमकं कोणत्या प्रोजेक्टमध्ये इश्यू आला अँड ऑल. सो मला काय करायचं, ती प्रॉपर्टी फक्त बघायची, चेंज नाही करायची. पब्लिक प्रॉपर्टीचा काय सीन आहे, पब्लिक प्रॉपर्टी आता मी समजा घेतली, इथे एक मिनिट थांबा. पब्लिक प्रॉपर्टी समजा रॅम आहे, रॅमची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती येते, 16 GB येते, 16 लिहून येते कन्सोलमध्ये. आपण चेक करू चला, तुमच्या मनाच्या शांतीसाठी डमीचं सगळं बंद करतो. कन्सोल डॉट लॉग सॅमसंग अल्ट्राची रॅम. अरे एरर कुठेतरी, थांबा थांबा. हम्म, ठीक आहे.
आणि नोड केलं. बघा 16 GB जी होती त्याची व्हॅल्यू होती, पण आय कॅन ऍक्च्युली चेंज द व्हॅल्यू. कशी करू शकतो आपण चेंज व्हॅल्यू? सॅमसंग अल्ट्रा डॉट, काही बॅटरी काही नाही, रॅम आहे, इज इक्वल टू 1 TB केली मी रॅम. इज पॉसिबल स्ट्रिंग इज नॉट स्टेबल टू नंबर. ओके कूल. जीबी मध्ये आहे ना रॅम. डेटा मी करतो 256 GB, जे की खूप खूप जास्त आहे. एवढी रॅम आय डोंट नो आतापर्यंत कोणी मोबाईल मध्ये टाकत असेल नसेल. बट द थिंग इज आय कॅन चेंज इट. बघा इथे खाली दिसते 256 आले म्हणून प्रिंट झालं. तर प्रॉब्लेम काय की पब्लिक प्रॉपर्टीला कोणीही ऍक्सेस करून त्याला चेंज करू शकतं. पण मला काय करायचं त्याला, म्हणजे प्रोटेक्टेड प्रॉपर्टी एखादी, तर ती चेंज तर करू द्यायची नाहीच आहे, पण ऍटलीस्ट दाखवायची आहे. सो फॉर दॅट वी कॅन यूज गेटर सेटर्स. तर नॉर्मली आपण सगळ्याच प्रॉपर्टीसाठी गेटर सेटअप बनवतो. जसं की आता आपल्याकडे किती प्रॉपर्टीज आहेत, 6 प्रॉपर्टीज आहेत. तर आपण जनरली 6 प्रॉपर्टीसाठी 6 गेटर सेटर बनवतो. म्हणजे आपल्याकडे 10 जरी प्रॉपर्टी असतात, 15 जरी प्रॉपर्टी असतात, तर आपण 15 गेटर सेटर बनवत असतो. ठीक आहे. गेटर सेटर्स आर कंपल्सरी. गेटर सेटर बनवल्यानंतर आपल्याला काय होतं, म्हणजे प्रॉपर जे इनकॅप्सुलेशन बोलतो ना आपण, ते आपण अप्लाय करतो. ठीक आहे. सो लेट अस क्रिएट वन गेटर सेटर फॉर रॅम. पब्लिक प्रॉपर्टी आहे पब्लिक. लेट अस क्रिएट वन गेटर सेटर फॉर रॅम. कसं बनवायचं गेटर सेटर? प्रिंट डेटा. मग ह्या प्रॉपर्टी आपण रिमूव्ह केला तरी चालेल, राईट? गेट रॅम थोडस वेगळं आहे. ऑफ टाइप नंबर अँड लेट म्हणजे सी की काय प्रॉब्लेम आहे. डुप्लिकेट आयडेंटिफायर रॅम. ओके. हा, ठीक आहे ठीक आहे. तर अशा केसमध्ये काय होतं, वी कॅन ऍक्च्युली डू दिस गेट रॅम म्हणून. दॅट्स परफेक्टली फाईन. आता काय बोलतो की गेट ऍक्सेस मस्ट रिटर्न व्हॅल्यू. येस, रिटर्न अ व्हॅल्यू. रिटर्न दिस डॉट रॅम. ठीक आहे. सो वी हॅव अ गेटर कॉल्ड ॲज गेट रॅम, आणि तिथे आपण काय रिटर्न करतो, दिस डॉट रॅम. म्हणजे त्या पर्टिक्युलर क्लास मधल्या रॅम, नॉट क्लास ऍक्च्युली, आय एम सो सॉरी, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मधली रॅमची प्रॉपर्टी तो रिटर्न करेल. ठीक आहे. दिस आपण आतापर्यंत प्रॉपर डिस्कशन केलं नाही, आपण आज करू डिस्कशन ते. आणि एक सेटर बनवू, सेट सेट रॅम. इथे एक व्हॅल्यू असेल त्या रॅमची, आणि आपण ती व्हॅल्यू सेट करू, दिस डॉट रॅम इज इक्वल टू व्हॅल्यू. ठीक आहे. तर आपण नॉर्मली काय करतो, गेटर सेटर्सचा यूज करतो फॉर ऍक्सेसिंग अँड मॉडिफाईंग. म्हणजे एक मिनिट आहे, मी इथे लिहून देतो, मी खूप ती स्क्रीन खाली वर करतो. हे यूज करतो आपण मोस्टली टू ऍक्सेस, फॉर ऍक्सेसिंग, स्पेलिंग ओके. आणि सेटर यूज करतो फॉर मॉडिफाईंग. मॉडिफाईंग रॅम, सॉरी नॉट रॅम, getters is used for accessing and setters is used for modifying. सो खाली आपण जसं बघितलं नॉर्मली केलंय बघा, इथे सेट केली एक व्हॅल्यू. सो आपण अशी सेट नाही करत. आता आपण काय करतो, डॉट सेट रॅम, आणि तिथे व्हॅल्यू पास करतो 256. करत आपण काय आहोत, तर लेट म्हणजे सी की नॉट कॉलेबल नंबर हॅज नो कॉल सिग्नेचर. लेट म्हणजे चेक रॅम व्हॅल्यू नंबर रिटर्न void. सेट रॅम काय म्हणते, ऍक्सेस कॅनॉट हॅव रिटर्न टाइप annotation. ओके कूल, नो प्रॉब्लेम. But at least I should be able to call it, right? Set RAM, and then this expression is not callable. It should be callable. ठीक है. Let me just see कि public का क्या problem था नहीं. Oh, set RAM is a number. Okay, that is strange. If it is this, okay, cool. आपण try करू चला. No issues. आणि get आपल्याला काय करते, रिटर्न करते नाही का. So get RAM. Get RAM. Okay, हे काय बोलते, again it is not callable.
द एक्सप्रेशन इज नॉट कॉलेबल. अरे क्या यार, बिकॉज काय होतं ते, बिकॉज इट इज अ गेट accessor. Did you mean to use it without number? Okay, ठीक आहे, no issues. So set ram मी केलं 256, get ram केलं. Cool. This is quite weird in TypeScript. बघू if it runs. tsc index.ts node index. Okay, I'm able to actually change it. Getters and setters function असतात यार TypeScript मध्ये. ठीक आहे, I'll do something. आपण सर्च करू. पण जनरली मी आतापर्यंत जेवढं जेवढं लँग्वेज मध्ये काम केलेलं आहे, जावा, पायथन, जावास्क्रिप्ट, तिथे गेटर फंक्शन्स इज ऍक्च्युली अ फंक्शन. टाइपस्क्रिप्ट मध्ये मे बी इट कुड बी अ प्रॉपर्टी लाईक डेटा मेंबर सारखी, बट स्टील आय एम एबल टू चेंज इट राईट. मी ते व्हॅल्यू वाढवतो. 512 असतं नाही का, 512. ऑल राईट. तर इथे काय होतंय, एक प्रॉपर्टी बनते सेट आणि गेट नावाची. ठीक आहे, इथे हे कीवर्ड देणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, गेट शुड बी पब्लिक अँड सेट शुड ऑल्सो बी पब्लिक ॲज ऑफ नाव. कुल. तर एक प्रॉपर्टी आहे पब्लिक प्रॉपर्टी रॅम नावाची. ठीक आहे, लेक्चरच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगेल की काय करायला पाहिजे ऍक्च्युली. तर एक पब्लिक प्रॉपर्टी आहे रॅम नावाची, ज्यासाठी आपण गेटर सेटर बनवलेत. पण इथे ऍक्च्युली सेन्स बनत नाही एखाद्या पब्लिक प्रॉपर्टीसाठी गेटरसाठी बनवायचा. का? कारण पब्लिक प्रॉपर्टी ऑलरेडी ऍक्सेसिबल असते. सो लेट अस डू द सेम विथ प्रोसेसर. ठीक आहे, सॉरी. आणि हे असलं पाहिजे कॅमल केस मध्ये. ठीक आहे, गेट प्रोसेसर गेट इथे असलं पाहिजे दिस डॉट प्रोसेसर, आणि इथे असलं पाहिजे दिस डॉट, नाही इथे असं नाही, प्रोसेसर. ठीक आहे, लेट अस सी काय प्रॉब्लेम आहे. string is not assignable to type number. Cool, very good. String and string. सी, आपण पहिले काय करायचा प्रयत्न केला होता, एखाद्या प्रॉपर्टीला, प्रोटेक्टेड प्रॉपर्टीला ऍक्सेस करायचा प्रयत्न केला होता, बट इट वॉज नॉट पॉसिबल. बट लेट अस चेक की कॅन वी डू इट नाउ. बघा, आपण अजून सुद्धा प्रोसेसरला डायरेक्टली ऍक्सेस नाही करू शकत. ठीक आहे, सो आय जस्ट रिमूव्ह दिस, किंवा मग लेट चेंज द नेम्स. सेट प्रोसेसर, इथे आर नाही आलं. ओके, लेट मी जस्ट चेक की इथे नंबर असायला पाहिजे होता. प्रोसेसर शुड बी, काय असेल प्रोसेसरचं नाव, A17 बायोनिक होतं ना आपलं. हा, तर पहिले काय, तर मी त्याला ऍक्सेस पण करू शकत नव्हतो, पण आता आय कॅन सेट द व्हॅल्यू ऑफ प्रोसेसर अँड आय कॅन गेट द व्हॅल्यू ऑफ प्रोसेसर ॲज वेल. जसं की मी इथे जर केलं गेट गेट प्रोसेसर, तर इथे मला ते प्रोसेसरची व्हॅल्यू पण बघायला मिळेल. बघा, बाय डिफॉल्ट जर मी इथे चेक केलं, लेट अस से प्रिंट होते रिटर्न नाही का. ओके, कुल, क्लिअर आहे ते ऑलरेडी. नोड प्रोसेसरची आपण व्हॅल्यू ऑलरेडी काय ठेवलेली आहे, स्नॅपड्रॅगन 8 Gen 2. ठीक आहे, पण मी त्याला चेंज करायचा प्रयत्न करतो. प्रोसेसर जी आहे ती काय आहे, प्रोटेक्टेड प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, तर बघा इथे स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रिंट झाला आणि A17 बायोनिक पण प्रिंट झालं. तर मी काय केलंय, एका प्रोटेक्टेड प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज केली विथ द हेल्प ऑफ गेटर अँड सेटर्स. म्हणजे सेट केली विथ द गेटर अँड ऍक्सेस केली विथ, अरे यार चुकतं काहीतरी, सेट केली विथ सेटर, गेट केली विथ गेटर. कॅन वी डू द सेम विथ अ प्रायव्हेट प्रॉपर्टी?
बघा पहिले काय होतं, कॅमेराला ऍक्सेस जो होता फक्त याच क्लासमध्ये होता, त्याच्या सब क्लासमध्ये सुद्धा नाही आणि ग्लोबल लेवलला तर नाहीच नाही. सो नाऊ वी विल क्रिएट डेटा सेटर फॉर कॅमेरा. ठीक आहे, सो दिस शुड बी गेट कॅमेरा and this should be set camera. So this dot camera, this dot camera. Oh, not here. This dot camera. ठीक है. Something must be wrong, but let us see. क्या बोलते हैं? String is not able to number. String है क्या camera? Okay, okay. Camera string है. Camera string मध्ये काय करते पण? अच्छा मेगापिक्सल मध्ये पण आहे. ठीक आहे, cool. तर एक प्रायव्हेट प्रॉपर्टी, ठीक आहे, which is camera. जर मी डायरेक्ट ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर तो काय बोलतो मला की ती एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि फक्त क्लासमध्येच ऍक्सेसिबल आहे. बट त्याला जर मी सेट कॅमेरा केला, सेट कॅमेरा विथ आधी किती होतं 120 मेगापिक्सल होतं, मी 140 करतो त्याला, विच शुड नॉट बी पॉसिबल. हा मेगापिक्सल आणि लेट अस गेट कॅमेरा. झालं कंपाईल. बघा कॅमेराची पहिले व्हॅल्यू काय होती 120 मेगापिक्सल, मी चेंज केली टू 140 मेगापिक्सल आणि ती पण कुठे चेंज केली, ग्लोबल लेवलला चेंज केली, म्हणजे क्लासच्या बाहेर चेंज केली. डायरेक्टली ऍक्सेसिबल होतं का आपल्याला चेंज करायचा, तर नाही. पण आता विथ द हेल्प ऑफ डेटा सेटर आपण करू शकतो का, करू शकतो.